तर ही बघा मंडळी, ही मी बनवलेली छानशी नथ आणि कशी झाली आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। आणि नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। व्हिडिओ आज डायरेक्ट क्लासमधून चालू होत आहे आणि आज नथ मेकिंग आहे। तर मॅडम इथे नथ मेकिंगचं जे मटेरियल लागतं तर ते दाखवतात। आता चला आपण स्टार्ट करूयात मस्तपैकी नथ मेकिंग आणि मॅडम कसं शिकवतात आता बघूयात आणि तशीच छानशी नथ तयार करूयात। चला तर मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात। स्टोन मध्ये येतात किंवा मोतीचं कोटिंग येतं याला किंवा एकदम नॉर्मल गोल्डन मध्ये येतात। मॅडमची तब्येत बरी नाहीये आणि सरांची पण नाहीये, तरीही आज क्लास घेतलेला आहे आणि आता मॅडम इथे सांगितल्याप्रमाणे आम्ही आता ही तार कट करून घेत आहोत आणि पुढे आता नथ मेकिंगला सुरुवात करतो आहोत। छोटं म्हणायचे मोठे असते थोडी मोठी हे लावायचं आणि फक्त एवढंच गोल करायचं। ऑपोजिट साइडने तो खाली काढला, एका साइडनी वर घेतलेला, ऑपोजिट साइडने तो खाली घेतला। झालं का? प्रत्येक स्टेप कंप्लीट झाल्यानंतर करून राऊंड टाकायचे आणि हे राऊंड शेवटपर्यंत असे फिनिशिंगसाठी कंप्लीट करत जायचे। मॅडमने जसं दाखवलंय त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न इथे चालू आहे आणि बघूयात कितपत सक्सेस होतो। आणि छान वाटतंय करताना, म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे नथ काय एकदम सोपं असेल, एवढं काय अवघड आहे, पण याची जी गुंफण आहे ना तर ती एवढी छान आहे आणि मॅडमनी जी आत्ता सांगितली आहे ना ती आत्ताच्या म्हणजे चालू घडीची आहे आणि खूप सुंदर अशी आहे। आणि तयार झाल्यानंतर मी तुम्हाला ही पूर्ण दाखवणारच आहे, पण आत्ता ही एवढी झाली आहे बघा तयार, तरीसुद्धा किती छान वाटते आणि खरंच खूप छान पद्धतीत म्हणजे होते। ते बघूयात चला पुढे पुढे काय होतं इथे आणि सगळ्या एकदम मन लावून चालू आहे प्रत्येकाचंच काम। मी फक्त म्हणजे व्हिडिओ समोर मोबाईल ठेवून चालू आहे माझा व्हिडिओ म्हणजे करणं। तर याचा मी शॉर्ट्स पण व्हिडिओ मी टाकणार आहे, तर तोही तुम्ही नक्कीच बघा। तर बघा किती सुंदर पद्धतीने आणि किती बारकाईने हे काम करावं लागतं आणि जेवढं वाटतं तेवढं काहीच सोपं नसतं। जेवढं आपण समजतो की अरे हां हे काय हे खूप सोपं आहे, पण तसं नसतं। ज्यावेळेस आपण त्या गोष्टी करायला घेतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की अरे हां हे असं। बघा मी फक्त असं नाकाला लावून बघते आणि मॅडम हसत आहेत माझ्याकडे बघून। तर चला पुढे कंटिन्यू करूयात आणि ही जी नथ आहे याची जी गुंफण आहे तर ती कंप्लीट करूयात आणि कंप्लीट झाल्यानंतर आपण पाहणारच आहोत। तर ही बघा मंडळी, ही मी बनवलेली छानशी नथ आणि कशी झाली आहे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। आणि जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा की कशी झाली आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर बघा किती छान वाटते ना। आणि जेव्हा आपण कुठली गोष्ट म्हणजे कुठली वस्तू बनवतो, कुठली गोष्ट म्हणजे सक्सेस होते आपली, त्यावेळेचा जो आनंद असतो ना तो एक वेगळाच असतो आणि मला खरंच खूप छान वाटतं आता। आणि नंतर मग मॅडमसोबत आम्ही सर्वांनी जेवढ्यांनी नथ बनवली होती त्या सगळ्यांनी आपापली नथ घालून असा छानसा हा व्हिडिओ आणि फोटोसुद्धा काढला आहे। तर मला नक्की सांगा कशा झाल्या आहेत प्रत्येकाच्या नथ। बदाम शेक, फ्रूट सलाड आणि या चला छोटीशी पार्टी घ्या, खाऊ नको, घ्या फोटो घ्या। हॅलो, तर मी आली आहे घरी आणि मला तुम्हाला ही मी जी नथ बनवलेली आहे तर मला ही तुम्हाला दाखवावीशी वाटते, तर मी तुम्हाला दाखवते। ही बघा, ही छानशी नथ मी बनवलेली आहे आणि किती सुंदर झाले ना आणि किती छान वाटते। आणि म्हणजे एकच शिकवली पण अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा करायच्या असं त्यांनी सांगितलं। आणि यात हे जे गुंफण आहे ना याच पद्धतीने आपण गळ्यातला म्हणजे जो हार असतो तो किंवा केसांमध्ये आपण जे म्हणजे जे छोटे छोटे बीड्स असतात, आता समजा खोपा केला त्याच्यामध्ये युपिन टाकून आपण ते चंद्र वगैरे किंवा बाकी फुलाचं किंवा बरंच काय काय म्हणतात त्याला, तर ते त्या प्रकारे तसं बनवायचं आणि मग ते पण म्हणजे असंच करता येतं असं त्यांनी सांगितलं। पण खूप छान पद्धतीने शिकवलं आणि खूप छान वाटते, मला तर खूप आवडली आणि मी तुम्हाला घालून पण दाखवते। तर मला ही जी नथ आहे ना ती कशी दिसते
मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. कशी वाटते आहे ही नथ. आणि ज्यावेळेस आपला पूर्ण शृंगार, ज्यावेळेस आपण पूर्ण तयार होतो ना, त्यावेळेस अजूनच छान वाटते. तर नक्कीच मी तुम्हाला घालून दाखवेन. कुठला कार्यक्रम जर आला तर त्यावेळेस मग मी आता हीच नथ घालणार आहे पहिली, कारण ही मी स्वतः बनवली आहे आणि मला असं खूप भारी वाटतंय की मी एवढी सुंदर नथ बनवली ते. तर ही सुंदर अशी नथ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तर आता आली आहे, आता फ्रेश होते, चहा घेते आणि मग नंतर पुन्हा गप्पा मारूयात. मंडळी, इथूनच मी थोडंसं भाजीचं घेऊन आलेली आहे आणि तेच चालू आहे आता नीट करायचं. मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी जे आहे ते भरून ठेवलेली आहे भाजी. भेंडी चिरून ठेवलेली आहे, याच्यामध्ये वांगी आणि कारलं भरलेलं आहे, दोडका आहे इथे, याच्यामध्ये गवारी नीट करून ठेवलेली आहे आणि ही भाजी सगळी नीट करून ठेवायचं चालू आहे. आशुताईंचं चालू आहे स्वयंपाक. आशुताई कीप स्माईल. ओ बघा किती सुंदर स्माईल आहे आशुताईंची. तर आता ही राहिलेली जी भाजी आहे ती आता पटापट नीट करून घेते. परत वेळ होते जेवणाची, त्याच्यामुळे जेवणाच्या आधी मग भाजी नीट करून घेते. तोपर्यंत आशुताई स्वयंपाक करतात. स्वयंपाक झाला की लगेच जेवण करायचं आणि मग पुन्हा बोलायचं. हां चला, जेवण झालेलं आहे मस्तपैकी. आणि आज महत्त्वाचं म्हणजे ना, मॅडमनी नथ मेकिंग घेतलं तर खूप छान पद्धतीत आज नथ शिकवली आणि खूप छान वाटलं म्हणजे. आणि जेव्हा स्वतः बनवलेली नथ घालायचं म्हटलं की अजून थोडंसं एक वेगळंच हे असतं नाही का. तर मस्त असं नथ मेकिंग झालं आणि त्यानंतर मग आता घरी येऊन पुन्हा हे घरचं सगळं असं मस्तपैकी सगळं झालेलं आहे. थोडीशी भाजी संपलेली. शनिवारचा बाजार असतो पण काही जायला वेळ मिळत नाही, कारण क्लासवरून यायला लेट होतं आणि मग एक तर आधीच कंटाळा आलेला असतो आणि त्यात परत बाजारात जायचं म्हटलं की होत नाही. म्हणून मग थोडीशी भाजी घेऊन आले आणि भाजी पण आणली आणि कांदे बटाटे पण थोडेसे, कांदे जास्त आणले कारण चटणी मिसळायची आहे मला, तर ते सुद्धा हे केलं. आणि जरी घरी आलं तरी म्हणजे चालूच असतं, काम चालूच असतं, त्याच्यामुळे काय निवांतपणा असं काही मिळतच नाही असं होतं. आणि जरा आता क्लासमुळे थोडंसं म्हणजे दगदग होते, त्यामुळे व्हिडिओ पण जास्त घ्यायला मिळत नाही आहे आणि तुमच्यासोबत बोलायलाही जास्त मिळत नाही आहे. मी मध्ये म्हटलं होतं की रविवारी लाईव्ह येईन, पण रविवारी पण गेल्या रविवारी क्लास होता, त्याच्यामुळे लाईव्ह येणं काही झालंच नाही. त्याच्यामुळे आता बघूयात, जर पुढच्या रविवारी असेल तर प्रयत्न करेन नक्कीच, कारण बरेच दिवस आपण गप्पा नाही मारलेला आहोत. तर नक्कीच येईन. एकंदरीत आजचा हा दिवस पूर्ण हा असा गेलेला आहे आणि आता हा दिवस रात्र झाली आहे आणि मस्त पाऊस पडतो आहे, खूप जोराचा पाऊस आलेला आहे. आणि आता पाऊस तर म्हणजे राहणारच, चालूच होईल आता मला वाटतं आहे, कारण आणि पाहिजे पण नाही का पाऊस. एकतर आधीच मे महिन्यापासून चालू झालं आहे, मध्ये पूर्ण म्हणजे आता ऊनच पडत होतं, म्हणजे ऊन पाऊस असं वातावरण होत होतं आणि त्यामुळे काय होतं, लोक आजारी पडतात. तर असं नको व्हायला. आणि पाऊस जर आहे तर पावसाने कंटिन्यू यावं म्हणजे मुसळधार नको आहे, असं रिमझिम चालू असावं आणि छान वाटतं जरा पावसाच्या वातावरणात नाही का. तर आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच व्हिडिओ इथेच थांबवायची. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.